आठवड्याच्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभी आहे। अध्यक्ष महोदय, महायुतीचं सरकारच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था सुधारणा आणि महिलांवर घेतलेले निर्णय, त्यामध्ये राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनी कायदा व सुव्यवस्था सुधारण्यात मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले आहे। महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी, समाजात सुरक्षितता निर्माण करण्यासाठी विविध पावले माझ्या सरकारने उचललेली आहेत। त्यात प्रामुख्याने गुन्हेगारी नियंत्रण, त्यामध्ये राज्यातील गुन्हेगारी टोळ्यांच्या विरोधात कठोर पावले उचलली, मॉडर्न पोलीस स्टेशन, सीसीटीव्ही नेटवर्क, फास्ट ट्रॅक कोर्ट, गुन्हेगारांवर कठोर कारवाई, बांगलादेशी विरुद्ध कारवाई, अशा अनेक कारवाईंवर आमच्या सरकारने चांगली अशी कामगिरी केली आहे। अध्यक्ष महोदय, महिलांवर होणारे अत्याचार ह्यासाठी सर्व समाजाने एकत्र येऊन आज जे आपलं तरुण पिढी आहे, ह्या तरुण पिढीलाच प्रबोधनाच्या माध्यमातून संस्कार देणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, समाजामध्ये सर्व वस्तू विकत घेतल्या जातात, पण समाजामध्ये संस्कार विकत घेतले जात नाही, तर ते संस्कार घडवल्यानेच लोकांना संस्कार मिळत असतात। अध्यक्ष महोदय, कायदा कितीही कडक केला तरी जोपर्यंत स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन ही कुणाची तरी आई आहे, ही कुणाची तरी बहीण आहे, ही कुणाची तरी पत्नी आहे आणि कुणाची तरी मुलगी आहे, या भावनेनुसार जोपर्यंत स्त्रीकडे बघितलं जात नाही तोपर्यंत कितीही कायदे कडक केले तरी महिलांवरती होणारे अत्याचार हे कमी होत नाही। अध्यक्ष महोदय, सरकारने स्त्री शक्ती कायद्याबाबत केंद्र सरकारने ज्या सूचना केलेल्या आहेत, त्या सूचना अंमलात आणून लवकरात लवकर राज्यामध्ये शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मी विनंती करत आहे।